Next point is heat engine. Observe this video. In case heat energy is converted into mechanical work done, this is known as heat engine. There are parts of heat engine. First one is this is non-conducting insulating stand. This is hot reservoir. Temperature is very high of this hot reservoir and it provides heat energy. This is cold reservoir. This is at low temperature and this absorbs heat energy. Function of this cold reservoir is to absorb the heat energy. This is cylinder, and inside the cylinder this is working substance, for example gas, vapor, and this one is insulating wall. It means heat is insulated, heat cannot flow from this system to surrounding or surrounding system. This is base. Heat engines are devices that transfers heat partly into work or mechanical energy. हीट इंजिन म्हणजे जे आहे हे डिव्हाइस असे डिव्हाइस की ज्याच्यामध्ये आपण हीट एनर्जी जी आपण त्याला प्रोव्हाइड करतो त्यातली त्या हीटचा थोडा पार्ट हे मेकॅनिकल वर्क मध्ये किंवा मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्व्हर्शन करतात, त्याला आपण हीट इंजिन असे म्हणतो. हीट इंजिन्स वर्क बाय युजिंग सायक्लिक प्रोसेस अँड इन्व्हॉल्व थर्मोडायनामिक्स चेंजेस. सायक्लिक प्रोसेस म्हणजे ही रिपिटेटिव्ह मोशन असते, रिपिटेटिव्ह प्रोसेस असते आणि याच्यामध्ये थर्मोडायनामिक चेंजेस होत असतात. Automobile engines are familiar examples of heat engines. ऑटोमोबाईलची सर्व इंजिन जे टू व्हीलर असू दे, फोर व्हीलर, हे जे ऑटोमोबाईलचे जे इंजिन्स आहेत हे इंजिन्स म्हणजेच काय ना हीट इंजिनचे एक्झाम्पल्स आहेत. A heat engine receives heat from a source called reservoir and converts some of it into work. हे हीट इंजिन असतं, हे सोर्स म्हणजे त्याच्याबद्दल आपण हीट एनर्जी ऑब्टेन करतो, तिथून हीट एनर्जी ऍब्सॉर्ब करून घेतं, शोषून घेतं आणि त्यातली थोडी हीट एनर्जी वर्क डन मध्ये कन्वर्ट करतं हीट इंजिन. All the heat absorbed is not converted into work by a heat engine. Some heat is lost in the form of exhaust. तर जी संपूर्ण हीट एनर्जी जी ऍब्सॉर्ब करून घेतली असते ती संपूर्ण हीट एनर्जी मेकॅनिकल वर्क डन मध्ये कन्वर्ट होत नाही, थोडी एनर्जी लॉस्ट होते, एक्झॉस्ट होते ह्या हीट इंजिन मध्ये. A typical heat engine has the following elements. जे हीट इंजिन असतं त्याला खालील पार्ट असतात. फर्स्ट वन इज अ वर्किंग सबस्टन्स. इट इज द वर्किंग सबस्टन्स दॅट ऍब्सॉर्ब हीट अँड डज वर्क. वर्किंग सबस्टन्स जो असतो हा हीट ऍब्सॉर्ब करून घेतो आणि वर्क डन करतो, हा फर्स्ट पार्ट आहे. हॉट अँड कोल्ड रिझर्वायर. द हॉट रिझर्वायर इज द सोर्स ऑफ हीट at a high temperature TH. It is also called source. A cold reservoir absorbs large amount of heat from the working substance at constant low temperature TC. It is also called sink. तर ज्यामध्ये हॉट रिझर्वायर आहे त्याला सोर्स असे म्हणतात, तो TH इतक्या टेम्परेचरला असतो. TH मीन्स हाय टेम्परेचर. त्यानंतर कोल्ड रिझर्वायर आहे, कोल्ड रिझर्वायर ह्यालाच आपण सिंक म्हणतो, ते TC या टेम्परेचरला असतात, कोल्ड टेम्परेचर. डायग्राम मध्ये दाखवलेले जे हे हीट जिथं दिसते ते हॉट रिझर्वायर आहे, तिथं आईसचे पीस दिसतात, बर्फाचे तुकडे, ते कोल्ड रिझर्वायर आहे. अँड वर्किंग सबस्टन्स जे हा गॅस सिलेंडर आहे, ह्या सिलेंडर मध्ये जे भरलेला गॅस आहे हा गॅस म्हणजेच वर्किंग सबस्टन्स आहे, डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. सिलेंडर विथ फ्रिक्शनलेस अँड मासलेस पिस्टन. हा जे सिलेंडर दाखवलेला आहे ब्ल्यू कलर, तो त्याचा मासलेस आणखी फ्रिक्शनलेस पिस्टन आहे त्याच्यामध्ये सिलेंडर मध्ये. These are the parts of this heat engine elements. Then heat engine are of two basic types: external combustion engine and internal combustion engine. हीट इंजिन मध्ये दोन प्रकार असतात. एक्सटर्नल कंबशन म्हणजे हे जे इंधन आहे हे दहन जे आहे, कंबशन म्हणजे दहन, तर ह्याचं बाहेर दहन केलं जातं कंबशन, आणि इंटरनल म्हणजे आतमध्ये दहन केलं जातं. असे दोन प्रकारचे इंजिन असतात, एक्सटर्नली कंबशन आणि इंटरनली कंबशन. हीट इंजिन वर्किंग स्टेप्स. आता ह्या हीट इंजिनचं वर्किंग जे होतं ह्याचे काही स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप्स आहे द वर्किंग सबस्टन्स ऍब्सॉर्ब्स हीट फ्रॉम अ हॉट रिझर्वायर ऍट हाय टेम्परेचर. म्हणजे वर्किंग सबस्टन्स जे आहे म्हणजे गॅस हा हॉट रिझर्वायर जे आहे, हॉट रिझर्वायर कडून टेम्परेचर ऍब्सॉर्ब करून घेतो
पार्ट ऑफ द हीट ऍब्सॉर्ब्ड बाय द वर्किंग सबस्टन्स इज कन्वर्टेड इनटू वर्क. आता जे वर्किंग सबस्टन्स म्हणजे फॉर एक्झाम्पल गॅस यानं जे सोर्स कडून जे हीट ऍब्सॉर्ब करून घेतलेले आहे, या हीट पैकी थोडीशी हीट सम अमाऊंट ऑफ हीट एनर्जी कन्वर्टेड इनटू वर्क डन. म्हणजे ह्यातली थोडी हीट एनर्जी कार्यमध्ये रूपांतर होते, वर्क डन होतं, मेकॅनिकल एनर्जी मध्ये रूपांतर होतं. द रिमेनिंग हीट इज ट्रान्सफर्ड टू कोल्ड रिझर्वायर ऍट लोअर टेम्परेचर. म्हणजे जी काही हीट त्याला मिळालेली आहे त्या मिळालेल्या हीट पैकी थोडी हीट त्याचं वर्क डन करण्यासाठी वापरली गेली, तर राहिलेली हीट जी आहे राहिलेली ही सिंकला ट्रान्सफर केली जाते, ट्रान्सफर होते सिंकला, कोल्ड रिझर्वायरला. हे याचं स्टेप्स आहेत वर्किंगच्या हीट इंजिनच्या. आता आपण ह्या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे याचं वर्किंग जे आहे, वर्किंग कसं होतं आपण पाहून त्याच्यावरून आपण त्याची इफिशियन्सी काढायची आहे. त्यामध्ये हे रेड दाखवलेलं आहे हॉट रिझर्वायर आहे. ह्या हॉट रिझर्वायर मधून हा वर्किंग सबस्टन्स जे आहे म्हणजे गॅस हीट ऍब्सॉर्ब करून घेतो. ती ऍब्सॉर्ब केलेली हीट समजा इनपुट हीट जे आहे QH म्हणले आपण, तिथं QH लिहिलेलं आहे. आणि हे जे राऊंड दाखवलेलं आहे, गोल दाखवलं, हे इंजिन आहे. तर हे इंजिन हीट ऍब्सॉर्ब करतं आणि ऍब्सॉर्ब केल्यानंतर त्यातलं वर्क डन करतं. वर्क डन केल्यानंतर हे बाजूला दाखवलेलं आहे वर्क W. आणि वर्क डन करायला जी वापरलेली हीट एनर्जी आहे ती सोडून राहिलेली हीट एनर्जी काय होते, इकडे कोल्ड रिझर्वायरला सिंकला जाते. त्याला आपण QC म्हणलं, हीट सप्लाइड टू कोल्ड रिझर्वायर QC. हीट ऍब्सॉर्ब फ्रॉम हॉट रिझर्वायर इज QH अँड वर्क डन हीट दिस W इज इक्वल टू किती ऍब्सॉर्ब झाली QH इतकी प्लस QC ही ट्रान्सफर झाली. टोटल वर्क डन हे QH प्लस QC, that is QC is minus because this is rejected, hence QH minus QC, this is W, is the work done required. Let QH be the heat absorbed by the working substance at source and QC be the heat rejected it at sink. जर QH ही एवढी हीट एनर्जी इथं ऍब्सॉर्ब केलेली आहे, त्यानंतर QC जे एवढी हीट एनर्जी कोल्ड रिझर्वायरला रिजेक्ट केलेली आहे, सप्लाय केलेली आहे. लेट W बी द वर्क डन बाय द वर्किंग सबस्टन्स. म्हणजे घेतलेल्या हीट पैकी थोडी एनर्जी वर्क डन करून राहिलेली एनर्जी कोल्ड रिझर्वायरला रिजेक्ट केलेलं आहे. त्यामुळे वर्क डन जे आहे हे वर्क डन द नेट हीट Q ऍब्सॉर्ब्ड पर ऑपरेटिंग सायकल. म्हणजे प्रत्येक ऑपरेटिंग सायकल मध्ये किती हीट इथं ऍब्सॉर्ब झालेलं आहे, किती हीटचं वर्क डन मध्ये कन्वर्ट झालेलं आहे, दॅट हीट इज QH प्लस QC, बट QC इज मायनस, हेन्स QH मायनस QC. The net work done in one operating cycle using the first law of thermodynamics, this is W equal to Q equal to amount of heat energy is converted into work done equal to QH minus QC, heat energy absorbed from reservoir, hot reservoir, and heat rejected to cold reservoir. The subtraction is the net heat converted into work done W. The thermal efficiency eta of the heat engine is defined as eta equal to work done divided by QH, that is heat absorbed from hot reservoir and heat converted into work done. Heat converted into work done divided by heat absorbed by this hot reservoir. This ratio is known as efficiency, thermal efficiency. Thus the thermal efficiency is the ratio of the work done by the working substance and the amount of heat absorbed by it. त्यामुळे थर्मल इफिशियन्सी जे आहे हा रेशो आहे वर्क डन झालेलं जे वर्किंग सबस्टन्सचं डिवाइडेड बाय अमाऊंट ऑफ हीट ऍब्सॉर्ब. त्यानं किती हीट ऍब्सॉर्ब केली त्यापैकी किती वर्क डन केलेलं आहे ह्याचं जे इफिशियन्सी आहे हे इटा म्हणायचं. युजिंग इक्वेशन वी कॅन राईट द इफिशियन्सी ऑफ हीट इंजिन ॲज इटा इक्वल टू W by QH, then putting value of QH and rearranging terms 1 plus QC by QH, that is 1 minus QC by QH. This is the efficiency of this heat engine. The thermal efficiency has no unit. ह्या थर्मल इफिशियन्सीला युनिट नसतं आणि ही त्या इंजिन जे आहे ह्या इंजिनची झालेली इफिशियन्सी म्हणजे दिलेल्या हीट पैकी किती हीट तो वर्किंग सबस्टन्स जे आहे हा वर्क डन मध्ये कन्वर्ट करतो, हा रेशो जे आहे हा रेशो म्हणजेच इफिशियन्सी आहे, कार्यक्षमता. नेक्स्ट वन इज द हीट इंजिन सायकल अँड द PV डायग्राम. आता आपण हीट इंजिन जे वर्किंग होतं त्याचं PV डायग्राम मध्ये, प्रेशर व्हॉल्यूम डायग्राम मध्ये आपण स्टडी करायचं आहे. Let us see this PV diagram, that is pressure along y-axis, volume along x-axis, and this is graph is plotted, pressure against volume. The opening cycle begins at the point A in the cycle. ज्यावेळी हे हीट इंजिन स्टार्ट होतं ते आपण A पासून स्टार्ट करणार आहे. A पॉइंट ह्या ग्राफ मधून A पॉइंट आहे. The working substance gas absorbs heat
ॲट द कॉन्स्टंट व्हॉल्यूम अँड नो वर्क इज डन. आता वर्किंग सबस्टन्स जे हा गॅस तो हीट एनर्जी अब्सॉर्ब करतो आणि त्याचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम हीट एनर्जी अब्सॉर्ब केली आहे, त्यामुळं इथं व्हॉल्यूम बदलत नाही, फक्त प्रेशर वाढत जातं. त्यामुळं हा पॉईंट जे आहे, द प्रेशर इज इन्क्रीज्ड टिल द पॉईंट बी इज रिच्ड. म्हणजे ए पासून बी पर्यंत हे जे आपण ग्राफमध्ये दाखवलं आहे त्यामध्ये प्रेशर वाढलेलं आहे, व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आहे. इथं हीट अब्सॉर्ब झालेलं आहे. द टेम्परेचर ऑफ द गॅस ऑल्सो इन्क्रीजेस अँड इट्स इंटरनल एनर्जी इन्क्रीजेस. आता यामध्ये हीट अब्सॉर्ब करून घेतल्यामुळे टेम्परेचर पण ऑटोमॅटिकली वाढतं आणि गॅसची इंटरनल एनर्जी पण वाढते ए टू बी ह्या स्टेटमध्ये. द गॅस स्टार्ट्स एक्सपांडिंग बाय पुशिंग द पिस्टन अवे अँड इट्स व्हॉल्यूम चेंजेस फ्रॉम द पॉइंट बी टू द पॉइंट सी. ते पहिली सायकल झालेली आहे, फर्स्ट स्टेप झालेली आहे. फर्स्ट स्टेप ए टू बी, यामध्ये गॅस हीट अब्सॉर्ब करतो आणि प्रेशर कॉन्स्टंट असतं, प्रेशर वाढतं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो. त्याच्यानंतर गॅस एक्सपांड होतो. गॅस एक्सपांडिंग बाय पुशिंग द पिस्टन आउटसाइड, म्हणजे पिस्टन आउटसाइडला पुश करून गॅस एक्सपांड होतो आणि गॅस एक्सपांड झाल्यामुळे व्हॉल्यूम चेंज होतो, प्रेशर पण चेंज होतं आणि सायकल जी आहे ही सायकल बी टू सी इथं पण येते. तर याच्यामध्ये वर्क डन बाय द गॅस म्हणल्यावर इथं बी टू सी पर्यंत आलेला आहे पॉइंट. नेक्स्ट, द एक्सेस हीट इन डुईंग वर्क बाय द गॅस इज रिजेक्टेड. आता जे वर्क डन करून राहिलेली हीट जे आहे, राहिलेली हीट ही सिंकला रिजेक्ट केली जाते. The gas cools down and its internal energy decreases. The gas cool down होतो आणि internal energy कमी होते, डिक्रीज होते. This process is again at constant volume. ही पण प्रोसेस ही कॉन्स्टंट व्हॉल्यूम साठी होत असते. त्याच्यानंतर the pressure of the gas is reduced and point D on the PV diagram is reached. आता यामध्ये काय होतं, पॉइंट डी पण आलेला आहे सी टू डी. इथं प्रेशर हे चेंज झालेलं आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे आणि आपण सी टू डी या प्रोसेस मध्ये आलेलो आपण स्टेप मध्ये. Next, the gas is now compressed, the volume decreases and its pressure increases. The change continues till the point A is reached. आता परत गॅस काय करतो, कॉम्प्रेस होतो, व्हॉल्यूम डिक्रीज होतो, प्रेशर वाढतं आणि परत आपण जर ह्याचा ग्राफ रिप्रेझेंट केला तर डी पासून ए पर्यंत येतो. म्हणजे आपण इनिशियली ए पासून स्टार्ट केलेला आहे, परत सेम पोझिशनला आपण आलेलो आहे. वर्क एक कंप्लीट सायकल झालेलं आहे. द सायकल इज कंप्लीट अँड द सिस्टीम इज रेडी फॉर द नेक्स्ट सायकल. इट्स पीव्ही डायग्राम इज क्लोज अप. आता इथं वन सायकल कंप्लीट झालेलं आहे, आपण जिथून स्टार्ट केलं तर ए पॉईंट पासून परत सेम पोझिशन आलेलं आहे. तर नेक्स्ट सायकलला आता हे रेडी आहे, म्हणजे परत सेम पाथवरून आपण ही सायकल रिपीट होत असते. द एरिया ऑफ द लूप रिप्रेझेंट्स द वर्क डन ड्युरिंग द कंप्लीट सायकल. आता ए बी सी डी ए हा जे क्लोज लूप आहे, ह्या क्लोज लूपचा आपण जर एरिया कॅल्क्युलेट केला तर हा एरिया म्हणजेच काय असतं, ह्या कंप्लीट वन सायकलचं वर्क डन असतं. आता हा जे आपण पीव्ही डायग्राम बघितला ह्या हीट इंजिनची, तिचा आपण आता ॲनिमेशन सहाय्यानं अभ्यास करायचा आहे. आता आपण जे पाहिलं होतं हे आयडियल होतं, थोडंसं प्रॅक्टिकल मध्ये फरक असतो. आता हा सिलेंडर आहे, हा सिलेंडर आपण जर इनिशियली हॉट रिझर्व्हायर ठेवला, ज्यामधून हीट मिळते त्याला, आणि ही हीट ऍब्सॉर्ब करून हा गॅस काय करतो, एक्सपान्शन होतं आणि हा गॅस एक्सपांड होईल त्यामध्ये. आणि आपण इथं जे बघणार आपण हे बी पासून सुरुवात केलेली आहे पॉइंटला. त्यामुळे इथं ह्या ॲनिमेशनच्या ग्राफमध्ये बघा, इथून सुरुवात होते. आपण जे ऑलरेडी स्टडी केले ते बी पॉइंट आहे. इथून हा गॅस एक्सपांड झाला आहे आणि व्हॉल्यूम वाढलेला आहे. व्हॉल्यूम वाढल्यानंतर प्रेशर कमी झालेलं आहे आणि इथं दाखवल्यावर रेड लाईन ना ही बी टू सी लाईन आहे. इथं यामध्ये ग्राफमध्ये बी टू सी दाखवलं इथं ॲनिमेशन मध्ये. परत हा सिलेंडर इन्सुलेटिंग स्टँडवर ठेवल्यानंतर यामध्ये प्रॅक्टिकली किंवा थोडंसं एक्सपान्शन होतं, पण इथं आयडियल केसमध्ये डी सी टू डी जे आहे त्यामध्ये व्हॉल्यूम कॉन्स्टंट घेतलाय, प्रेशर वाढते असं घेतलंय. पण इथं थोडंसं एक्सपान्शन झाल्यामुळं इथं जे सी टू डी लाईन जे येते ह्या ग्राफमध्ये रेड लाईन दाखवले बघा, इथं एक्सपान्शन जे आहे थोडंसं. इथं सी टू डी जे ही सी टू डी आपण आयडियल केसमध्ये स्ट्रेट लाईन दाखवले, पण थोडंसं इथं कर्व येतो असा बाजूला. हा प्रॅक्टिकल केस आहे सी टू डी. परत आपण जर गॅस आपण सिंकवर ठेवला तर सिंकवर ठेवल्यानंतर ह्यातून गॅसमधली हीट जे आहे हे ऍब्सॉर्ब करून घेतं आणि कॉम्प्रेशन होतं, गॅस कॉम्प्रेस होतो आणि व्हॉल्यूम चेंज होतो, व्हॉल्यूम कमी होतं, प्रेशर वाढतं. आपण इथं ह्यामध्ये डी टू ए दाखवलं ही लाईन्स आपण आयडियल केसमध्ये. प्रॅक्टिकल केसमध्ये इथं बघा आता हे दाखवतात, हा डी टू ए जे आहे हे आयसोथर्मल कॉम्प्रेशन जे आहे त्यामध्ये डी टू ए जे हा ग्राफ आहे इथं दाखवलेला आहे. डी टू ए हा ग्राफ इथं प्रॅक्टिकल केसमध्ये. परत हा सिलेंडर जे आहे इन्सुलेटिंग स्टँडवर ठेवला, परत थोडंसं कॉम्प्रेशन होतं त्यामध्ये. पण आपण आयडियल केसमध्ये हे ए टू बी जे आहे हे स्ट्रेट लाईन दाखवले, थोडी इथं स्ट्रेट लाईन थोडंसं कर्व असतो, हे प्रॅक्टिकल केसमध्ये आहे. त्यामुळं हा जे आहे हा ए टू बी बघा इथं ग्राफ ड्रॉ होत होता. ज्यावेळी इन्सुलेटिंग स्टँडवर ठेवल्यानंतर
इथून ए टू बी आयडियल केस जे आहे, सॉरी ए टू बी आयडियल केस जे आहे, इथं आयडियल केसमध्ये थोडासा हा कर्व येतो, इथं आपण प्रॅक्टिकल केसमध्ये आयडियल केसमध्ये स्ट्रेट लाईन दाखवलेली आहे. दिस इज द PV डायग्राम ऑफ दिस हीट इंजिन. असं हे नेक्स्ट सायकल ज्यावेळी रिपीट होते त्यावेळी हे असं हा पिस्टन जे आहे, पिस्टन ह्या व्हीलला जोडल्यामुळे हे असं नेहमी अप अँड डाऊन मोशन होत असतं, सायकल अशी रिपीट होत असते आणि हे अप अँड डाऊन मोशन ह्या व्हीलला कनेक्ट केल्यामुळे व्हील फिरत असतं. हा हे आहे हीट इंजिनचं वर्किंग. आणि याचं आपण PV डायग्राम बघितलं. Thank you for watching this video. Keep watching videos and don't forget to subscribe, like and share.